नमस्कार, स्वागत है आपका। देख रहे हैं आप सी न्यूज भारत। आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। महाराष्ट्र की राजनीति से एक बेहद दुखद खबर सामने आई है। राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार का कल हुए एक विमान हादसे में दुर्भाग्यपूर्ण निधन हो गया। इस घटना से पूरे महाराष्ट्र में शोक की लहर दौड़ गई है। आज उनका अंतिम संस्कार भी कर दिया गया है। ऐसे में कल्याण और आसपास के क्षेत्रों में कई राजनीतिक कार्यकर्ताओं और नागरिकों ने गहरा दुख व्यक्त किया है। शिवसेना के पदाधिकारी विलास रणदिवे, जो पूर्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यानी एनसीपी में कार्यरत थे, तथा भाजपा के पदाधिकारी प्रशांत माली, जिन्होंने भी कभी एनसीपी के लिए काम किया था, उन्होंने अजित पवार को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की। इन नेताओं ने कहा कि अजित पवार एक मजबूत प्रशासक और जमीनी स्तर से जुड़े हुए नेता थे। आज महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचं निधनाची बातमी सकाळी टीव्हीवर बघितली। प्रथमतः बातमी अशी होती की दादा अतिशय गंभीर जखमी आहे। थोडं असं वाटलं की दादांना काय होणार नाही, पण नंतर त्याच न्यूजवर अशी बातमी आली की दादांसह 5 लोकांचा मृत्यू झाला। खूप वाईट वाटला की भल्या पहाटेपासून लोकहिताचं काम करणारा एक रांगडा नेता, स्पष्ट वक्ता, एक प्रशासनावर पकड असलेलं असं नेतृत्व, एक लीडर, माझ्या आयुष्यातील, राजकीय आयुष्यातील एक 2 अनुभव मला सांगता येईल। मी कल्याण हॉकर्सचे काही प्रश्न दादांकडे घेऊन गेलो होतो। तात्काळ त्यावेळेस बोडके साहेब कमिशनर होते, तिथूनच दादांनी त्यांचे पीए मुसळे म्हणून होते, त्यांना फोन लावून तात्काळ फोन केला की बाबा यांचं ताबडतोब प्रॉब्लेम सॉल्व्ह करा। दुसरं, मागे एक देवगिरी बंगल्यावर मी दादांना एक निवेदन दिले होते रुक्मिणीबाई रुग्णालया संदर्भात की इथे मेडिकल कॉलेज व्हावं, बाबा इथे मोठं कॉलेज शासनाने कुठेतरी हे हॉस्पिटल ताब्यात घ्यावं। तर मी एक पत्र दिलं, माझी दादांची भेट झाली नाही। दुसरं, तिसरं, माझी एक सवय, मी स्मरण क्रमांक टाकतो, स्मरण क्रमांक 1, 2, तर दादांनी ते पत्र बघितलं असावं। आणि मला तिसऱ्या दिवशी सकाळी 7:30 ला दादांच्या बंगल्यावरून फोन आला। माझ्या मिसेसनी तो फोन घेतला की बाबा देवगिरी बंगला हा काय नंबर आहे। तर मी तो फोन घेतला आणि मी बंगल्यावरून फोन आहे, मी फोन घेतला आणि अक्षरशः दादा त्या फोनवर होते। काय रे, त्यांच्या त्या कराडी अशा याच्यामध्ये आवाजामध्ये तुम्ही दादांना दादा असं असं आहे, मी निवेदन दिलं, तुम्ही आलो, तुमची भेट झाली नाही। आणि दादाने तो प्रकार सांगितला। तर दादांनी स्पष्ट, म्हणजे त्या मोमेंटला सकाळी बाबा तिथे एवढी जागा उपलब्ध आहे का, मेडिकल कॉलेजसाठी खूप जागा लागते, अशी म्हणजे डायरेक्ट कार्यकर्त्यांना आणि एखादा लोकहिताचा प्रश्न असेल तर दादा अक्षरशः त्या मोमेंटला त्याची संपर्क करायचे अनेक व्हिडिओ आता मी आज सकाळपासून बघतोय की म्हणजे छोटे छोटे प्रश्न असतील त्या प्रश्नावर दादांनी हात घातलेला आहे। भाषण करताना दादांनी बघितलं असेल की अतिशय मिश्किल याच्यात दादांनी खऱ्या अर्थाने समाजकारण केलं। खूप म्हणजे खूप एक कार्यकर्ता म्हणून एक खूप वाईट वाटते दादांना। एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या परिवाराच्या वतीने, पक्षाच्या वतीने दादांना आपल्या या पत्रकारितेच्या माध्यमातून मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो। त्यांच्या पवार परिवाराच्या कुटुंबात एक वैयक्तिक मी दुःखात सहभागी असेल आणि आज मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। आज सकाळी मला टी व्हीवरती काही न बघण्याची नसून मला वार्ता किंवा बातमीपत्र बघत असतो आणि सकाळी बातम्या एकदम सुंदर आणि छान चालू होत्या आणि त्या छान बातम्यामध्येच मध्ये ताबडतोब साम टी व्हीवरती एक बातमी चटक्यास आली आणि अजित पवार यांच्या विमानाचं लँडिंग करताना अपघात झाला असं बारामतीला असं कळाल्यानंतर अजितदादा आणि आमचं एक रक्ताचं नातं आहे। आम्ही नातेवाईक तर आहोत। धाराशिव जिल्हा असेल, लातूर, तुळजापूर ह्या विभागामध्ये त्यांचंही वर्चस्व आणि आमचंही। पण काही वर्ष मी कल्याणमध्ये राहत असल्यापासून मी 15 वर्ष सतत दादाबरोबर राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष झालो, मोना ब्लॉक अध्यक्ष, उपाध्यक्ष, अनेक पदं घुसवले, अनेक पदाचा मला पदभार दिला आणि मी काम पण त्या पद्धतीने चांगलं केलं।
पण आज असं दुःखामध्ये अजितदादाची जी महाराष्ट्राची जी राजकारण करायची किंवा गोरगरिबाला राजकारण शिकवलं तरी एक असा उदंड नेता म्हणजे अजितदादा पवार यांनी गोरगरिबांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी राजकारणात आणलं, राजकारण शिकवलं आणि राजकारणाचं तंब नेतृत्व करणारं, प्रशासनावरती वचक ठेवणारं नेतृत्व हे म्हणजे अजितदादा यांची ओळख आणि रोखोक. पण आज त्यांचं दुःखात निधन झालं. जो माणसाला आवडतो तो देवाला आवडतो, देवाला आवडतो ही माणसाला आवडतो. आज त्यांचं दुःखात निधन झाल्यामुळं महाराष्ट्र हा आपला बोडका झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये असं नेतृत्व आदरणीय विलासराव देशमुख असतील, पश्चिम महाराष्ट्राचे गोपीनाथदादा मुंडे असतील, तुमचे आर पाटील, अनेक नेते होऊन गेले आणि त्या पडद्याआड कसं तरी झाकला होता महाराष्ट्र अजितदादामुळं. पण परत अजितदादा जाण्यामुळं हा महाराष्ट्र पूर्ण बोडका झालेला आहे आणि अजितदादा जाण्यामुळं प्रशासक असेल, येणारं राजकारण असेल तर माझी सर्व पक्ष, सर्व धर्माच्या, सर्व विविध समाजाला माझी कळकळीची विनंती आहे. अजितदादा गेल्यामुळे आपण अजितदादाचं काम पाहिले, अजितदादाची उठण्याची जाण्याची शैली पाहिली आहे. 6 वाजता तर 6 वाजता अजितदादा प्रशासकावर वचक ठेवण्यासाठी पोचायचे, अशी त्यांची ओळख होती. आणि नुकतंच आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन असेल, महायुतीमध्ये आहेत, पण दादाला काय काळाने झडप घातली आणि दादाचं आज दुःखात निधन झाल्यामुळं समजा महाराष्ट्रात हळहळ आहे. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इथून पश्चिम महाराष्ट्रातल्या मी सर्व जाती धर्माच्या लोकांना सांगू इच्छितो, जर तुम्हाला दादाच्या नावाची जर खिल्ली चालवायची असेल तर दादाला कुठल्या प्रकारची निंदा नालिस्ती न करता चांगल्या प्रकारचं दादाचं नेतृत्व तसंच ठेवावं आणि समजा समाजाला विश्वासात घेऊन येणाऱ्या राजकारणाला न कोणी कलाटणी देता दादाचं बहुमत द्यावं हीच आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली असेल असं मी मानतो. आणि आज दादा जाण्यामुळं आम्ही तरी कमीत कमी आठाळी, मोहना, वडवली हा भाग बंद घेतला. मी 40 वर्षे तिथं राहत असून तो तर बंद घेतला आणि समजा व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. पण माझं एकच इच्छा आहे का आता उद्याचा काय अंत्यविधीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, अनेक महाराष्ट्रातून गाड्या चाललेल्या आहेत, तुरुंब गर्दी होईल. विलासरावच्या नंतर आज जी दादाची पोकळी निर्माण झालेली आहे महाराष्ट्राला, ती आठवण म्हणून अजितदादाची सध्याची स्थिती आणि दुःख झालेलं ही समजा महाराष्ट्र ही आठवणी ठेवल. आणि ह्या ठिकाणी आज मला पण दुःख खूप होतं आहे. मी सकाळी टी व्हीवरती, साम टी व्ही असेल, TV9 असेल, बरेचसे चॅनलवाले सुद्धा रडत ती चॅनलवरती, मीडियावरती देत होते. म्हणून मी सर्व चॅनलवाल्याचं, सोशल मीडियावाल्याचं आणि सर्व पत्रकारांचं सुद्धा म्हणतो का दादाची बातमी समजा महाराष्ट्रामध्ये चालवावी. आणि महाराष्ट्रामध्ये दुःख झाल्यामुळं, महाराष्ट्राचा नेता मराठी माणूस गेल्यामुळं समजा महाराष्ट्राने सुद्धा आपण दुःख पाळावं. शासनाने तर दुखवटा जाहीर केलेला आहे, पण कुणी सध्या असेल, व्यापारी वर्ग असेल, काय असेल, आपल्या आपल्या अंतकरणाला अजितदादा जे राजकारणात नाही त्यांना अजितदादा ही कळला पाहिजे. म्हणून आपण समजेने बंद घेतलं पाहिजे, हीच माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे. धन्यवाद. कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट। कई वरिष्ठ नेताओं का मानना है कि अजित पवार के निधन से महाराष्ट्र की राजनीति में एक ऐसी बड़ी रिक्तता उत्पन्न हुई है जिसकी भरपाई करना आसान नहीं होगा। उनका राजनीतिक योगदान लंबे समय तक याद किया जाएगा। फिलहाल इस रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।